आपल्याशी संवाद साधता यावा म्हणून आम्ही की आपण लोकांशी कोणत्या प्रकारे कसे बोलू शकतो। आणि आज या सभेमध्ये मी या सावजाचाच नागरिक, आपल्या तुमच्या मनातलाच नागरिक आहे। मी याला कुठून बाहेरून आणून इथं लागलेलं नाही। या शहरासाठी यापूर्वी सुद्धा मी काही केलं आहे, म्हणून तुमच्या मनामध्ये मी बसलो आणि तुमच्या मनातला राजू चौधरी आज या स्टेजवरून बोलतोय। मी नेता म्हणून बोलत नाही, तरी या तुमच्या मनातला राजू चौधरी आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आला। मी एक सामान्य कार्यकर्ता। आपण पाहिलं असेल सन 1996 साली या नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या होत्या आणि एक साधा कार्यकर्ता म्हणून मी ती निवडणूक लढवली। आपल्या आशीर्वादाने नगरसेवक झालो, 2 वर्षांनी आपल्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झालो। तिथं नगराध्यक्ष हे पद परत आलं तेव्हा मी माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी उभी केली। त्यांनी सांगितलं की 200 मतांनी पराभूत झालो, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे यश ही अपयशाची पहिली पायरी असते। आम्ही पहिली पायरी चढलो, आता वेळ आहे दुसरी पायरी चढण्याची। आणि दुसरी पायरी चढताना आम्हाला जो आशीर्वाद पाहिजे तो या सावदा शहरातील नागरिकांचा, जो आजपर्यंत तुम्ही आम्हाला दिला आणि भविष्यातही देणार। या शहराच्या विकासाच्या बाबतीत या शहरामध्ये जी काही कामे झाली असेल ती कामे मी केली असं म्हणणार नाही, कारण माझ्या घरात काही एवढा पैसा नव्हता की मी घरातून आणून पैसा टाकेल ना काम करेल, परंतु परिस्थिती होती। ते नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ही त्यांची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी म्हणून आम्ही फक्त तुमच्यातला आणि शासनातला दुवा बनून तो निधी शहरात आणला आणि शहरातल्या विकासाची कामे मार्गी लावण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न। हे फार मोठं नाही, परंतु आपण जो माझ्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही आमच्या सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने ती पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। याची सुद्धा मला तुमच्या मनातली कल्पना आहे। मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे आहे माझ्या तोंडून। गेल्या 15 दिवसापासून कुठे चंद्र दिसतोय तर कुठे ससा दिसतोय, की जरी चंद्राचा प्रकाश पडत असला आणि तो सशाला मांडीवर घेत असला चंद्र, तर ससा हा प्राणी असा आहे हा कधीही कोणाच्या वाटी जात नाही। हा गरीब प्राणी ससा आहे आणि अशा गरीब प्राण्याला कोणीही मांडीवर घेईल। इतक्या लोकांमध्ये जर मला कोणी मांडीवर घेत असेल तर माझ्यामध्ये काहीतरी सशाचे गुण असतील आणि त्या सशाचे गुण पाहून मला मांडीवर घेतलं गेलं। परंतु जे चंद्र म्हणून घेत आहात तर मी चंद्रांना सांगेल की चंद्राचा प्रकाश जो असतो, आज सशाने म्हटलं की माझा प्रकाश आहे, तर चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही। चंद्रालाही प्रकाश हा सूर्याचा प्रकाश मिळतो तेव्हा तो, म्हणून या चंद्राच्या मागेही कोणीतरी सूर्य आहे। म्हणून कोणावरती टीका मी करण्याला इथं आलो नाही, परंतु एखादी टीका झाली असेल तर त्याला उत्तर देणं आजच्या सभेचं मी कर्तव्य समजतो। खरोखर आहे, पण कुठेतरी मला ते आरोप फोडावे लागतील म्हणून मला ते सांगावं लागलं। राहिला विषय उमेदवारीचा, आमच्यावरती अन्याय झाला नाही म्हणे, अन्याय झाला नाही। सर्व नागरिक या गोष्टीचे जाणकार आहात। तुमच्या दारी मत मागण्यासाठी कोण आलं? आमदार आला, खासदार आला, राजेंद्र चौधरी आले। मी स्वतः तुमच्या दारावरती आलो आहे आणि जर मी तुमच्यासाठी प्रत्येकाच्या दारावर जात असेल आणि एखादा इतर पक्षाचा कार्यकर्ता तो धनाढ्य असेल, तो लोकांना पैसे वाटत असेल, पार्ट्या खावळत असेल, मटण खावळत असेल म्हणून त्याला उमेदवारी देत असाल आणि मला डावलत असाल तर हा माझ्यावर अन्याय आहे असं मला वाटतं। त्यांना वाटत नसेल,
की यांच्यावर अन्याय झाला, पण मला वाटतंय की माझ्यावर अन्याय झाला. राहिला विषय सर्वे झाला, पूर्ण गावामध्ये सर्वे झाला, 5 लाख गेले, 10 लाख गेले, सर्वे गेला, सर्वे झाला. इथं एवढे लोक जमलेले आहेत. मला एक जणाने बोट वरती करून सांगा की त्या सर्वेचा मनुष्य तुमच्यापर्यंत आला का? पण जर एवढे लोक इथं उभे, यांच्यामध्ये कोणी सर्वे करणारा आला नाही तर सर्वे झाला कुठे? आणि सर्वे झाला असेल तर फक्त सावधान नगरपालिकेलाच का